आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। कोस्टल रोड जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सीलिंग जोडणारा अंतिम 60 मीटर स्पॅन यशस्वीरित्या स्थापित। डांबरीकरण आणि लेन मार्गिका प्रक्रियेला आता वेग येणार। बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस अखेर खात्यावर जमा। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेल्या 29,000 रुपयांचा बोनस खात्यात जमा। दादर स्थानकात मध्य मार्गावरील फलाट क्रमांक बदलले। फलाट क्रमांक 10 ऐवजी 9A आणि फलाट क्रमांक 10A ऐवजी 10। प्रवाशांची सोय, रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी। प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। नव्या सरकारने नाणार रिफायनरी प्रकल्प साकारावा। रिफायनरी समर्थक समितीची भूमिका। विजयदुर्ग बंदरासह नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी। नाशिक शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार। पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचं दुरुस्तीचं काम असल्याने शनिवारी संपूर्ण दिवसभर तर रविवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा। इंडिगोची छत्रपती संभाजीनगर ते अहमदाबाद विमान सेवा बंद होणार। 30 नोव्हेंबरला शेवटचं विमान उड्डाण झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून सेवा बंद होईल। जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ। सोनं 300 रुपयांनी तर चांदी 1000 महागली। सलग 2 दिवस दरात झाली होती घसरण। राज्यात साथीच्या आजारांचा धोका वाढला। वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा तर मलेरियामुळे 20 जणांचा मृत्यू। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। विना हेल्मेट प्रवास करणं पडणार महागात। अपघाती मृत्यू रोखण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती, कडक अंमलबजावणी होणार। अपर पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश जारी। घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेनंतर म्हाडाचं धोरण तयार। अनधिकृत फलकांना आळा घालण्याबरोबरच जाहिरात फलक मान्यतेची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धोरणाबाबत घोषणा होणार। सिडको महागृहनिर्माण योजना अर्जातील 2 अटी शिथिल। यापुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोकडून शिथिल। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती जमीनदोस्त करा। उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आदेश। प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेने बांधकामांना बजावली नोटीस। सर्व वॉर्डमध्ये बांधकामांची झाडाझडती। प्रदूषण नियंत्रणाची नियमावली पाळली जात नसल्याचं निदर्शनास। कांदा, बटाटा, लसणाचे दर वाढलेले असतानाच आता भाज्यांचे दर वाढायला सुरुवात। किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलोंवर भाज्यांचे दर। राज्य परिवहन महामंडळाची बस आता लिक्विफाईड नॅचरल गॅसवर धावण्यासाठी सज्ज। नाशिक आणि पनवेल विभागात एसटीची LNG बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचं नियोजन। पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार। चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावं लागणार। MSc CET 9 ते 27 एप्रिल या कालावधीत होणार। संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील शिरलेल्या पाण्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी 4 अधिकाऱ्यांची समिती नेमली। जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोसायट्यांमध्ये शिरलं होतं पाणी। दरम्यान समितीकडून ठोस उपाययोजना नाहीच। पुण्यात मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास। थंडीचा कडाका वाढल्याने सर्दी खोकल्याच्या लक्षणांमध्ये अधिक वाढ। आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या बी फार्म एम फार्मच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा। प्रवेश प्रक्रियेनंतर डिसेंबरच्या मध्यावर महाविद्यालय सुरू होणार। राज्यातील 65 लाख शालेय विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार। अधिकाधिक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने 29 आणि 30 नोव्हेंबर अपार दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश। इस्रोच्या शुक्र गुरु मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी। इस्रोच्या व्हीनस ऑर्बिटिंग सॅटेलाइट मिशन या मोहिमेला मंजुरी। शुक्रयान 2028 मध्ये प्रक्षेपित होणार असल्याची माहिती। प्रो कबड्डी लीगच्या 11व्या पर्वातील अंतिम लढतही पुण्यातच होणार। 3 डिसेंबरपासून अखेरचा 3रा टप्पा पुण्यात सुरू होणार तर 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत प्ले ऑफ लढती आणि अंतिम लढत पुण्यातच खेळवली जाणार।